पक्षाचा आज मुंबईमध्ये राज्यस्तरीय मेळावा जो आहे तो वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडत आहे। स्वतः आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू सोबत जोडले गेलेले आहेत। लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, विधानसभेसाठी प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला तुमचा देखील पक्ष आता या सगळ्या रिंगणात उतरलेला आहे आणि तुम्ही आता राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे। आगामी निवडणुकांच्या निमित्ताने काय तुमचं प्री प्लॅनिंग आहे? आम्ही आता 9 ऑगस्टला कार्यकर्त्याचं संमेलन होईल, अधिवेशन आहे आणि अधिवेशन झाल्यानंतर त्याच दिवशी संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयावर आमचं एक आंदोलन आहे, मोर्चा आहे। किमान 1 ते 1.5 लाख लोक येईल अशी एक व्यवस्था आपण केली आणि त्या 9 तारखेलाच आम्ही आमचे मुद्दे सरकारसमोर ठेवणार आणि इतरही पक्षांसमोर ठेवणार आहे। जो मुद्द्यासोबत सहमत होईल त्याच्यासोबत आमचा विचार करणं सुरू होईल। खरं तर या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची पिछेहाट झालेली आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही सुद्धा स्वतः महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात तुमचा उमेदवार जो आहे तो अमरावती लोकसभा विधानसभा लोकसभेमध्ये तुम्ही पाठवलेला होता। आता विधानसभेमध्ये तुम्ही स्वतंत्र लढणार की एकत्रित लढणार महायुती? ते सांगतोय 9 ऑगस्टला संभाजीनगरला आम्ही सगळे मुद्दे सगळ्या पक्षासमोर ठेवून आणि सरकारसमोर ठेवू। त्या मुद्द्यावरच चर्चा होईल, समोरचे पाऊल टाकू। आमच्यासाठी पक्ष आणि जात आणि धर्म महत्वाचा नाही, मुद्दे महत्वाचे आहेत। पण ते कोणते मुद्दे आहेत नक्की महत्वाचे? कारण की तुम्ही दिव्यांग बंधू 9 तारखेला दिव्यांगासोबत शेतकरी असेल, मजूर असेल, मुंबईतल्या घरकुलाचा घराचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे आता आम्ही 9 तारखेला समोर ठेवणार आहोत। 1 लाख लोकांसमोर हे सगळे मुद्दे आम्ही समोर त्यांच्या समोर ठेवू आणि तेच मुद्दे सगळ्या पक्षासमोर ठेवू। त्या मुद्द्यासोबत जे संमती दाखवेल जो पक्ष किंवा जे सरकार समोर येईल त्याच्या समोर जाऊ, निर्णय घेऊ। परंतु तुम्ही महायुतीमध्ये खुश आहात का? ज्या पद्धतीने तुम्ही सातत्याने तुमच्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेतायत, बोलताय, तुम्हाला एक वागणूक जी आहे महायुतीमध्ये ती भेटत नसल्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात का? नाही, आम्ही खुश असण्याचं काही कारण नाही। मला खुश व्हासाठी त्याची काय जिल्हा प्रमुखांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं। मला असं वाटतंय खुश मला आम्ही राहण्यापेक्षा जनता खुश राहील कशी राहील याचा आम्ही विचार करतो। परंतु ज्या पद्धतीने महायुतीमध्ये सगळे जे घटक पक्ष आहेत, अर्थात सदाभाऊ खोत असतील, तुम्ही असतील, तिथे जनसुराज्य पक्ष असतील, या पक्षांना कुठेतरी महायुती अर्थात भाजप हा तुमच्या महायुतीमध्ये मोठा पक्ष आहे, तो तुम्हाला कुठेतरी सन्मानतेने वागणूक देत नाहीये का? ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला काही अपेक्षा नाही आहे कुणाकडून। आमचा सन्मानाची गरज नाही, आम्हाला पदाची गरज नाही। आमच्या मुद्द्यासंदर्भातच चर्चा होईल। सन्मान आणि काय म्हणतो त्याला पद हा काही आमचा विषय नाही। आमचे मुद्दे महत्वाचे, मुद्द्यावर जो विचार करण, मुद्द्यासाठी जो समोर येईल त्याच्यासाठी आम्ही विचार करू। नवनीत राणांचा पराभव झालेला आहे, तुम्ही दिनेश बुक तुमचा कार्यकर्ता या सगळ्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेला, परंतु आता नवनीत राणा यांची पुन्हा बॅकडोर एंट्रीसाठी धडपड कुठेतरी सुरू झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ते आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतात आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। ज्या पद्धतीने ही सगळी निवडणूक झाली, तुम्ही बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे खासदार नवनिर्वाचित निवडून आले त्यांचा सुद्धा देखील तुम्ही सत्कार केलेला आहे, तुम्ही हे ठरवून केलेलं होतं का की नवनीत राणा यांना पाडलं? बळवंत वानखडे माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अध्यक्ष आहे, त्या बँकेचे ते संचालक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले संचालक हे खासदार झाले, त्याचा सत्कार आम्ही केला। त्याच्यात वाईट काय केलं? परंतु ही बॅकडोर एंट्री जी नवनीत राणा सातत्याने ज्या काही भेटीगाठी घेतात चांगला आहे ना, जिल्ह्यासाठी एक खासदार नवीन भेटन, आमदार भेटन, आमच्या शुभेच्छा आहे ना। पण हा संघर्ष अविरत सुरू राहणार का? म्हणजे प्रहार जनपक्षीयांनी संघर्ष व्यक्तिगत स्वरूपात कधीच नाही, राहणार पण नाही। आमचा जो काही संघर्ष आहे सार्वजनिक मुद्द्यावर उभा राहू शकतं, त्याच्यासाठी आमचा संघर्ष, त्याच्यासाठी आमचं आयुष्य आहे। राहणार माझं काही धुऱ्याचं भांडण नाही आहे, पण काही गोष्टी ज्या खटकल्या, ज्या आमच्यासाठी आमच्या मान सन्मान अपमानासाठी त्या कारणीभूत ठरल्या, तो संघर्ष हा कायम राहील, याच्यातला काही विषय नाही। राजकारणात कोणी दोस्त नसते, कोणी कायमचा मित्र नसतो। त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या खटकल्यात? कारण की ज्या घरात भाषा असेल किंवा जे काही अपमानित करण्याचं काम असेल त्या तर खटकल्याच ना। काल परवापर्यंत जिल्हा नियोजन कमिटीची बैठक पण झाली, त्यामध्ये बळवंत वानखेडे यांना जो जिल्ह्याचं जे कार्यालय खासदारांचं ते देण्याकरता कुठेतरी बंदी आणत होते, त्यामुळे आंदोलन झाली यशोमती ठाकूरांनी। वाटते का कलेक्टर ऑफिसला
कार्यालयाची काही प्रथा नाही, तसा नियमही नाही, कायदाही नाही. आता प्रत्येक